दिनांक 16 ऑगस्ट 2024 पासून श्रीरामपूर जिल्हा कृती समिती व शिवप्रहारच्या माध्यमातून श्रीरामपूर जिल्हा व शिवस्मारक या मागणीसाठी आम्ही चक्री उपोषण करत आहोत। आज रोजी 4 ऑक्टोबर रोजी या आंदोलनाचा 50वा दिवस आहे। तरी आम्ही 30 दिवस पूर्ण झाल्यानंतर मुंडन केलं होतं, 40 दिवस पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना रक्तानी पत्र पाठवलं। आता 50 दिवस पूर्ण झालेले, आता आम्ही काही करणार नाही। पण आमचं शेवटचं सांगणं आहे, आचारसंहितेच्या आधी इथल्या श्रीरामपूर तालुक्यातल्या सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांनी जर हा विषय मार्गी लावला नाही, याच्यावर ठोस भूमिका घेतली नाही तर येणाऱ्या निवडणुकीत त्यांना त्याचा फटका बसन। एक छत्रपतींचा मावळा आणि सरदार म्हणून त्यांना आम्ही इशारा देतो। आणि दुसरा असा विषय का गोविंदगिरीजी महाराज आमचे गुरुजी आणि रामगिरीजी महाराज देखील आमचे गुरुस्थानी सगळ्यांच्या श्रीरामपूरकरांचे आहे। तर या दोन्ही महंतांना आमचं म्हणणं आहे, वैयक्तिकही मी त्यांना सांगितलेलं आहे की श्रीरामांच्या नावाने जिल्हा आहे, काय रावणाच्या नावाने जिल्हा करा म्हणत नाही, का अल्लाउद्दीन खिलजीचा पुतळा करा म्हणत नाही, शिवछत्रपतींचा पुतळा आहे, श्रीरामांच्या नावाने जिल्हा आहे। तर तुम्ही दोन्ही महंतांनी तुम्ही आमच्या गुरुवर्यांनी हा विषय वैयक्तिक सांगितला। आता सार्वजनिक आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी विनंती करतोय का तुम्ही हा विषय सरकारकडून करून घ्या। सरकार तुमचा शब्द पडून देणार नाही असं आम्हाला त्या ठिकाणी खात्री आहे।